मुंब्र्यात अर्धवट नालेसफाईचा बोजवारा, ठेकेदारावर कारवाईची मागणी। पावसाळ्याच्या तोंडावर ठाण्यातील मुंब्रा परिसरातील नालेसफाईच्या कामाबाबत गंभीर अनियमितता समोर आली आहे। नाल्यातून काढलेला गाळ आणि कचरा योग्य ठिकाणी विल्हेवाट न लावता पुन्हा त्याच नाल्यात टाकण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला असून यामुळे नालेसफाईच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। या प्रकरणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी प्रवीण पवार यांनी ठाणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाकडे लेखी तक्रार केली आहे। संबंधित ठेकेदाराने नालेसफाईचे काम निकृष्ट दर्जाचे केल्याचा आरोप करत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे। तसेच संबंधित ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे, तसेच नालेसफाईच्या कामांची बिले मंजूर करू नयेत अशी मागणीही पवार यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे। स्थानिक नागरिकांनीही अर्धवट नालेसफाईमुळे पावसाळ्यात पाणी तुंबण्याचा धोका वाढल्याची चिंता व्यक्त केली आहे। या प्रकरणी महापालिका प्रशासन काय भूमिका घेते याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे। तर मुंब्रा इथल्या परिसरामध्ये आपण नालेसफाईत अर्धवट झाल्याचं काहीशी माहिती समोर आली आहे। काय नेमकं प्रकरण? आपण पाहिले असेल की ठाणे महानगरपालिकेकडून संपूर्ण ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये पावसाळ्यापूर्वी नालेसफाई अशा लेखा शीर्षका अंतर्गत नालेसफाईची कामे केली जातात। आपण पाहिले असेल मुंब्रा शहरातलं जे नालेसफाईचं टेंडर आहे ते 2 मार्चला ऑनलाईन झालं होतं। आज 2 मार्चची तारीख बघा आणि आजची तारीख बघा, आज 4 महिने होऊन देखील मुंब्रा शहरातील नालेसफाई पूर्णपणे झालेली नाहीये। मी आज स्वतः उपस्वच्छता निरीक्षक ज्या तांबे मॅडम आहेत त्यांना संगती घेऊन गेले होतो सम्राटनगर ठाकूरपाडा नाल्यावर। त्यांनी मला फोनवर सांगितलं की 70% काम झालेलं आहे, पण मी जेव्हा समक्ष त्यांना घेऊन गेलो त्यांच्या निदर्शनास आणून दिलं की कुठल्याही प्रकारची 5% देखील काम झालेलं नाही। तिथल्या स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनुसार मला एक व्हिडिओ देखील तिथून उपलब्ध झालेला आहे की सदर ठेकेदाराकडून जो भानीशाली म्हणून ठेकेदार आहे अभिषेक कंपनीचा, त्या अभिषेक कंपनीकडून एका साईडनी नाल्यातून कचरा उचलला जातो आणि तोच कचरा पुढे 5 मीटरच्या अंतरावर तोच कचरा पुन्हा नाल्यामध्ये टाकला जातो। म्हणजे ही कुठल्या प्रकारची नालेसफाई चालू आहे? आपली ही नालेसफाई चालू नसून हा भ्रष्टाचार चालू आहे। हा ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचाही याच्यामध्ये संगनमत आहे। मी माझ्या पत्रामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की ज्या मुंब्रा शहराच्या उपस्वच्छता निरीक्षक गौरी तांबे मॅडम आहेत या आणि अभिषेक कंपनी या संगनमताने हा नालेसफाईचा भ्रष्टाचार मुंब्रा शहरामध्ये चालू आहे। ही माझी मागणी आहे की तात्काळ या भ्रष्ट अधिकाऱ्यांना गौरी तांबे मॅडमला तात्काळ निलंबित करण्यात यावं। अभिषेक कंपनी यांना ब्लॅकलिस्ट करून त्यांच्या जे बिल आहे नालेसफाईचं ते थांबवण्यात यावं। मी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून सांगतो की गेली 10-15 वर्ष अभिषेक कंपनीलाच एक टेंडर भेटतं। दरवर्षी मुंब्रा शहरामध्ये अतिवृष्टी होऊन जर नाल्याचा कचरा आणि जे घाण पाणी आहे, जे गाळ आहे, तो नागरिकांच्या घरामध्ये घुसतो। आंबेडकर नगर मैदान जे एरिया आहे तिथे तर बाबासाहेब आंबेडकरांच्या चबुतऱ्याजवळ कचऱ्याचा ढीग साचलेला असतो। दरवर्षी आम्ही व्हिडिओ अधिकारी, पत्रकारांना आणि ठेकेदाराला पाठवत असतो, पण कुठल्याही प्रकारची नालेसफाई होत नाही। मी स्वतः पत्राच्या माध्यमातून आयुक्त साहेबांची पण भेट घेतलेली आहे, उपायुक्त साहेबांची भेट घेतलेली आहे। आयुक्त साहेबांनी मला भेट घेऊन सांगितलं, मी आयुक्त साहेबांना भेटलो तेव्हा आयुक्त साहेबांनी मला समाधानकारक उत्तर दिलं। आयुक्त साहेबांनी सांगितलं की या प्रकरणाची तात्काळ चौकशी केली जाईल। आयुक्त साहेबांनी जेव्हा तो व्हिडिओ पाहिला की एका साईडने नाल्यातून कचरा उचलला जातो आणि दुसऱ्या साईडला टाकला जातोय, तो आयुक्त साहेब देखील स्वतः शॉकिंग झाले की हा कुठल्या नालेसफाईचा प्रकार चालू आहे। आपण पाहिलं असेल कोविड काळानंतर पूर्णपणे महानगरपालिकेचा बोजवारा झालेला आहे। म्हणजे महानगरपालिकेमध्ये नुसता भ्रष्टाचार चालू आहे। मी म्हणेल की घनकचरा विभाग याची पूर्णपणे SIT नेमून चौकशी झाली पाहिजे।